30 ते 35 वर्षापासून पुसद शहरात एकमेव विश्वसनीय नाव तुफान टी सेंटर यांची एकमेव दूध डेअरी वसंतनगर पोलीस स्टेशन रोड व शिवाजी महाराज शाळा समोर वाशिम रोड येथे आपल्या सेवेसाठी नवीनच दूध डेअरी उघडण्यात आली आहे। तरी आपण एक वेळ अवश्य भेट द्या। रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा। मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची पारडी या गावाला भेट। प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची केली पाहणी। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरकुले पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 असून 1 मे 2026 ला गृह प्रवेश करायचा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे। हक्काच्या घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी यंत्रणेने 1 मे पर्यंत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केलेले आहे। राहण्यासाठी हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र जागा आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत नाही। 1 मे पर्यंत घरकुल पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आलेली आहे। प्रभारी अंमलबजावणी करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली। पुसद तालुक्यातील पारडी या गावाला दिनांक 10 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्के यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित झालेल्या घरकुलाची पाहणी करून भूमिपूजन करण्यात आले। तसेच घरकुल लाभार्थ्यांना 30 मार्च पर्यंत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पारडी व गणेशपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या संपूर्ण घराची पाहणी केली। ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केले त्यांना दुसरा व तिसरा हप्ता त्वरित वितरित करण्यात येईल असे सांगितले। यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल आदिलवाड, विस्तार अधिकारी शेख साहेब, ग्रामपंचायत अधिकारी विजय धावस, गृहनिर्माण अभियंता कुणाल आळे, करण ढेकळे, समाधान केवटे, अरुण बर्डे, समाधान शिंगारे यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक अक्षय हातमोळे, आशा वर्कर, महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या। पुसद प्रतिनिधी किती रूमाचं म्हणता? 4 रूमाचं 2 घर मिस्त्री लावला दोन भावाचा तुमचा वडिलाचा घरीच बांधलं।